नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, राज्यशास्त्र विभाग. आपण TYBAच्या 6व्या सेमिस्टरचा जो विषय आहे, मेजर विषय आहे, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, यामध्ये आपण 5व्या सेमिस्टरचा विचारवंत प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतावरती आपण चर्चा करणार आहोत की प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत काय आहे. सुरुवातीला आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताच्या अगोदर प्लेटोविषयी थोडक्यात माहिती करून घेऊ. तर पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञानाचा जेव्हा प्रारंभ ग्रीस देशापासून सुरू झाला असे मानले जाते, तेव्हा ग्रीकांच्या काही स्पष्ट, स्वच्छ आणि सुसंस्कृत मनाचे चित्र त्यांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक विचारात प्रतिबिंबित झाले आहेत. आणि म्हणून ग्रीसमधील अनेक राज्यांपैकी अथेन्स आणि स्पार्टा ही जी शहरे होती, ही भरभराटीला आलेली होती. राजकीय, आर्थिक, सामाजिक दृष्टिकोनातून ही शहरं भरभराटीला आलेली होती आणि नगर राज्यातील नागरिक हे जागरूक होते, सक्रिय होते. आज आपण वापरत आलेल्या पॉलिटिक्स हा जो शब्द आहे, हा शब्द पोलिस या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. आणि म्हणून माणूस हा राजकीय आणि सामाजिक प्राणी आहे हे सत्य त्यांनीच जगाला दाखविले आहे. खऱ्या अर्थाने सॉक्रेटिसचा मृत्यू ही प्लेटोच्या जीवनातला कलाटणी देणारी एक घटना ठरली आहे. आणि म्हणून प्लेटोने आपल्या वैचारिक चिंतनाची प्रेरणा सॉक्रेटिस करून घेतली आहे. म्हणजे प्लेटोचे गुरु हे सॉक्रेटिस होते आणि ॲरिस्टॉटलचे गुरु हे प्लेटो होते. आणि म्हणून ही जी गुरुशिष्य परंपरा आहे, ही श्रेष्ठ गुरुशिष्य परंपरा राजकीय तत्त्वज्ञानात किंवा राज्यशास्त्रात मांडली जात असते. आणि म्हणून प्लेटोवरती पूर्ण प्रभाव हा सॉक्रेटिसचा होता. आणि म्हणून जेव्हा प्लेटोचा जन्म इसवी पूर्व 427 ॲथेन्समध्ये एका उच्च कुलीन घराण्यात झाला आणि प्लेटोने सुमारे 9 वर्ष सॉक्रेटिसच्या पाठशाळेत अभ्यास केला. त्याला सक्रिय राजकारणाची आवड असल्यामुळे तो त्या पाठशाळेतून नंतर प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊ लागला. परंतु त्याचे जे गुरुवर्य सॉक्रेटिस होते, यांच्यावरती तत्कालीन जे राजकारणी होते, भ्रष्ट राज्यकर्त्यांनी राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना मृत्यूदंडाची, म्हणजे स्वतःच्या हाताने विषाचा प्याला प्राशन करण्याची शिक्षा ही दिली. आणि म्हणून या ज्या घटना आहे, या घटनेचा एवढा परिणाम, घटनेचा आणि परिस्थितीचा परिणाम प्लेटोच्या मनावरती झाला. आणि म्हणून प्लेटोने अंतर्मुख होऊन विचार करू लागला आणि त्याने सक्रिय राजकारणाचा विचार सोडून दिला आणि त्यापेक्षा आपण वेगळं आदर्श तत्त्वज्ञान कसे मांडता येईल याचा विचार तो करू लागला. आणि म्हणून प्लेटोने जे इसवी पूर्व 386 एक अथेन्स शहराजवळच एक अकॅडमी नावाची एक पाठशाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि ज्याचे रूपांतर नंतर प्रसिद्ध विश्वविद्यालयात झाले. आणि त्यामुळेच प्लेटोला राजकीय तत्त्वज्ञानाचे जनकसुद्धा म्हटले जात असते. तर ते जे विश्वविद्यालय स्थापन केले आणि त्या विश्वविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरतीच असं लिहिले होते की
ज्याला गणिताचे ज्ञान नाही त्याला या पाठशाळेत प्रवेश नाही. हे वाक्य त्याच्या पाठशाळेसमोर लिहून ठेवले होते. आणि या पाठशाळेत विद्वान ज्ञानी विद्यार्थी घडवण्याची त्याची जी इच्छा होती, ती इच्छा या पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी समाजसेवा करावी अशी प्लेटोची त्यावेळेस अपेक्षा होती. हा त्याच्या अकॅडमी स्थापनेमागचा उद्देश होता, की तत्त्वज्ञ राजकीय विचारवंत तत्त्वज्ञ शासक वर्ग निर्माण करून त्यांनी समाजसेवा करावी अशी त्याची इच्छा होती. आणि म्हणून या अपेक्षेने त्याने तत्त्वज्ञानाचे शिक्षण देणारी ही पहिली पाठशाळा स्थापन केली होती. प्लेटोची अकादमी ही ग्रीकांच्या राजकीय चिंतनाचे आणि शास्त्रीय विचारांचे एक प्रकारे केंद्र त्यामुळे बनले होते. आणि म्हणून या पाठशाळेत शिकवत असताना प्लेटोने आपली जी विपुल ग्रंथरचना केली आणि अरिस्टॉटलसारखा विचारवंत याच पाठशाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. आणि तो सुमारे 20 वर्षे याच पाठशाळेत होता. अशा या युगप्रवर्तक विचारवंत तत्त्वज्ञ प्लेटोला 81व्या वर्षी इसवी पूर्व 347 मध्ये मृत्यू आला. आता आपण अरिस्टॉटलवरती जो प्रभाव होता, तो प्रभाव कोणाचा होता ज्यामुळे अरिस्टॉटल एवढा प्रभावी राजकीय तत्त्वज्ञ झाला? तर त्याच्यावरती प्रभाव हा सर्वप्रथम सॉक्रेटिसचा प्रभाव त्याच्यावरती प्रामुख्याने होता. आणि सॉक्रेटिसची जी शिक्षण पद्धती होती, सॉक्रेटिसचे जे विचार होते, त्या विचारांचा त्याच्यावरती अनन्यसाधारण असा प्रभाव त्याच्यावरती होता. त्यानंतर पायथागोरसचा सुद्धा प्रभाव त्याच्या विचारांवरती होता. त्याचबरोबर ग्रीस अथेन्समध्ये जे तत्कालीन राजकारण होतं, त्या राजकारणाचा सुद्धा प्रभाव त्याच्या विचारांवरती झाला. जी राजकीय व्यवस्था होती, ज्यामध्ये भ्रष्ट लोक, अज्ञानी लोक सत्तेच्या स्थानावरती होते आणि ते ठराविक लोक, बहुसंख्य लोकांवरती कशा पद्धतीने आपला प्रभाव निर्माण करीत होते आणि भ्रष्ट प्रकारचे राजकारण करत होते. आणि त्याच राजकारणाचा भाग म्हणून प्लेटोला दिलेला राजद्रोहाचा गुन्हा सॉक्रेटिसवरती लावण्यात आला आणि त्याला विष प्राशन करण्यास त्या भ्रष्ट व्यवस्थेने करण्यास प्रवृत्त केले. आणि अशा या राजकारणाला आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्माण करण्यासाठी त्याने राजकीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात येऊन एक अकॅडमी स्थापन केली. तर त्या तत्कालीन राजकारणाचा प्रभावसुद्धा अरिस्टॉटलवरती होता. त्याचबरोबर अरिस्टॉटलचे जे कुटुंब आहे ते अत्यंत सधन कुटुंब असं होतं. आणि त्यामुळे त्या कौटुंबिक वातावरणाचा सुद्धा त्याच्यावरती प्रभाव आपल्याला दिसून येत असतो. आणि त्या वातावरणामुळेच तो राजकारणात येऊ शकला आणि राजकारणानंतर तो स्वतःची अकॅडमीसुद्धा स्थापन करू शकला. त्याचबरोबर अरिस्टॉटलची जी ग्रंथसंपदा आहे, ती ग्रंथसंपदा सुमारे 38 पुस्तकं ग्रंथ लिहिण्याचे प्लेटोचे आढळतात. आणि त्यात सर्वात महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत ते राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनाने आणि राजकीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचे असलेले जे ग्रंथ आहेत ते म्हणजे दी रिपब्लिक, दी स्टेट्समन आणि दी लॉज. हे 3 ग्रंथ त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ असे मानले जातात. आता आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांत पाहण्या अगोदर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊ, की प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांता अगोदरची पार्श्वभूमी काय होती. त्याने न्यायविषयीचा जो सिद्धांत मांडला तो का म्हणून मांडला? तर राजकीय तत्त्वज्ञानात प्लेटोने दिलेली न्यायविषयक सिद्धांत ही सर्वात मोठी देणगी म्हणजे त्याचा न्यायविषयक सिद्धांत होय. आणि प्लेटोच्या ज्या रिपब्लिक या ग्रंथाचे नाव न्यायाच्या संबंधित पुस्तक असे आहे.
म्हणजे न्याय हा जो जस्टिस हा इंग्रजी शब्द आहे तो डिडायझम या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे आणि न्यायविषयक मूलगामी विचार प्लेटोने मांडले असून केवळ रिपब्लिकच नव्हे तर संपूर्ण राजकीय तत्त्वज्ञानाचा तो सिद्धांताचा तो एक प्रकारे आधार या ठिकाणी बनलेला आहे. तर न्यायाच्या पुस्तकासंबंधित पुस्तक असे ते न्याय संबंधी पुस्तक त्याने त्या ठिकाणी इंग्रजी शब्द सांगितला आहे. तसंच त्या काळात जी प्लेटोच्या काळात जी तत्कालीन राजकीय व्यवस्था होती ती अत्यंत किडलेल्या स्वरूपाची होती, रोगट होती अशी प्लेटोची धारणा होती आणि म्हणून अशी राजकीय आणि सामाजिक ही परिस्थिती आपल्याला बदलून टाकण्यासाठी आपल्याला न्यायाची स्थापना करणे हाच एकमेव आपल्याजवळ उपाय असू शकतो असे प्लेटोचे मत आहे. आणि म्हणून न्याय ही संकल्पना प्लेटोच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे तत्कालीन जी राजकीय परिस्थिती आहे ती जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला न्याय संकल्पनेच्या आधारातून ती व्यवस्था बदलू शकतो असा प्लेटोच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून स्वधर्म स्वकर्म याचे पालन करणे हा अर्थ न्यायात त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला जो अभिप्रेत असलेला जो न्याय आहे तो प्लेटो म्हणतो की सामान्य माणसाला जो वाटतं की आपल्याला कोर्ट कचेरी न्यायाधीश न्यायालय वकील हा न्यायाचा अर्थ प्लेटोला अभिप्रेत नाही. तर प्लेटोला न्यायाचा अर्थ असा अभिप्रेत आहे की समाजातील जे काही 3 वर्ग आहे समाजाची विभागणी तो 3 वर्गांमध्ये करतो आणि हे तिन्ही वर्गांनी आपापली कामे जर चोखपणे योग्य रीतीने केली आणि जर दुसऱ्याच्या कामात जर आपण हस्तक्षेप केला नाही जर असे झाले तर एक प्रकारे ते राज्य काय होऊ शकतं आदर्श राज्य बनू शकतो. आणि म्हणून त्याने समाजाची जी घडी आहे ती आदर्श राज्य व्यवस्थितपणे बसू शकते हा प्लेटोचा त्यामागे विश्वास होता आणि त्यासाठी त्याने न्यायाची स्थापना करणे हा पर्याय होता. आणि यासाठी प्लेटोने न्यायाच्या स्थापनेसाठी जे काही पारंपरिक सिद्धांत आहे त्यावर सुद्धा त्याने त्या ठिकाणी टीका केलेली आहे, जो की न्यायाचा परंपरावादी सिद्धांत असेल, थ्रिसिमेक्सचा क्रांतिकारी सिद्धांत असेल किंवा ग्लाउकनचा व्यवहारवादी सिद्धांत असेल, याला प्लेटोने नाकारलेत आणि आपला न्यायाचा विषयक सिद्धांत त्याने मांडलेला आहे. आता प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत प्लेटोने आपल्या न्यायविषयक सिद्धांताची उभारणी तत्कालीन जी राजनैतिक आणि सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती त्याने केली आहे. आता ही संकल्पना काहीशी आध्यात्मिक मानसिक आणि आत्म्याशी संबंधित आहे. ती आंतर प्रक्रिया आणि शक्ती आहे असं प्लेटो म्हणतो. म्हणजे विशिष्ट सामाजिक मूल्य गृहीत धरून ती चिरकाळ टिकणारा सिद्धांत आहे असं त्याने म्हटले आहे किंवा असे त्याने मांडले आहे. आता प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा सिद्धांत 3 गुणांवरती किंवा 3 गुणांच्या आत्मांनी बनलेला आहे असं तो म्हणतो. पहिलं म्हणजे बुद्धी, शौर्य आणि वासना या 3 गुणांनी एक आपला आत्मा बनलेला असतो आणि त्याला अनुसरून आदर्श राज्याची प्लेटोची समाजाची विभागणी 3 वर्गांमध्ये तो गुणांच्या आधारावरती केलेली दिसते. बुद्धी म्हणजे ज्यामध्ये ज्या व्यक्तींच्या गुणांमध्ये बुद्धिमत्ता हा गुण असेल तो वर्ग शासक वर्ग असेल. दुसरा सैनिकाचा वर्ग, ज्या व्यक्तींमध्ये शौर्य हा गुण असेल तर ते व्यक्ती सैनिक वर्गात जातील. आणि तिसरा वासना, तर ज्या व्यक्तींमध्ये वासना हा गुण असेल
तर ते व्यक्ती श्रमजीवी किंवा उत्पादक वर्ग अशा 3 वर्गात त्याने समाजाची काय केली, त्याने विभागणी केलेली आहे गुणांच्या आधारावरती. आणि म्हणून ज्या व्यक्तींमध्ये ज्या प्रकारचे गुण असतील त्या प्रकारची समाजाची विभागणी ही होताना दिसेल. आणि म्हणून ज्यामध्ये बुद्धी असेल, ज्या व्यक्तींमध्ये बुद्धीचा गुण असेल किंवा ज्या व्यक्तींमध्ये चांगल्या पद्धतीने शासन करण्याचे गुण असतील, बुद्धीस असेल, तर असा वर्ग शासक वर्ग हा होऊ शकेल. जे व्यक्ती ज्यांच्यामध्ये शौर्य असेल, ताकद असेल, हिंमत असेल, असे व्यक्ती हे सैनिक वर्गामध्ये जाऊ शकतात. आणि तिसरा व्यक्ती की जे समाजामध्ये ज्यांच्यामध्ये वासना असेल त्यांनी श्रमजीवी किंवा उत्पादक वर्ग म्हणून त्यांची वेगळा वर्ग त्याने केलेला आहे. तर अशा 3 वर्गांमध्ये समाजाची जी विभागणी केलेली, तर या प्रत्येक वर्गातील प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेल्या काम किंवा कर्म करणे म्हणजे न्याय. प्रत्येक वर्गाचे आपल्याच कामात लक्ष घातले तर संघर्ष टळेल आणि कोणावरही अन्याय होणार नाही आणि त्यातून समाज व्यवस्था टिकेल. कार्यात्मक विशेषीकरण हा न्यायाचा आधार असू शकेल. कार्यात्मक विशेषीकरण म्हणजे काय, की ज्या व्यक्तीला जे कार्य दिलेले तो व्यक्ती तेच कार्य करेल आणि म्हणून दुसऱ्याच्या कार्यामध्ये तो हस्तक्षेप करणार नाही किंवा दुसऱ्याच्या कार्यामध्ये तो हस्तक्षेप करणार नाही. आणि म्हणून हे कार्यात्मक विशेषीकरण हा न्यायाचा आधार असू शकेल. आणि म्हणून थोडक्यात प्रत्येकाने आपापली कामे, प्रत्येक वर्गाने जे समाजाचे 3 वर्गांमध्ये विभागणी केलेली, त्या प्रत्येकाने आपापली कामे करणे म्हणजे न्याय होय. आणि प्रत्येकाने आपली कर्तव्ये केली पाहिजे. या न्याय कल्पनेला नीतिमत्ता, मोरॅलिटी असेही तो म्हणतो. ही कल्पना अध्यात्माशी स्पर्श करणारी जरी आहे, प्रत्येकाने आपले काम करताना दुसऱ्या वर्गाच्या कामात हस्तक्षेप करू नये म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी न्याय हा प्रस्थापित होऊ शकतो किंवा होईल. आणि म्हणून आपल्याला अभिप्रेत असलेला न्याय या कल्पनेपेक्षा प्लेटोची न्यायाची कल्पना अत्यंत वेगळी आहे. आणि प्लेटोची कल्पना सम्यक, विस्तृत, व्यापक आहे. आणि न्याय हा शब्द एक संकुचित किंवा मर्यादित अर्थाने त्याने वापरलेला नाही आहे. आणि म्हणून प्लेटोच्या न्यायाची सुद्धा 3 प्रकार त्या ठिकाणी पडताना दिसून येतात. एक म्हणजे व्यक्तिगत न्याय, दुसरं म्हणजे वर्गीय न्याय आणि तिसरं म्हणजे राज्याचा न्याय. राज्याचा न्याय या 3 वर्गांना एकत्रित ठेवण्याचे काम करताना दिसतो आणि त्याच्यामध्ये प्रस्थापित करण्याचे कार्य, त्यांना एका धाग्यात गुंफण्याचे कार्य करीत असते. आणि म्हणून जे विविधतेतून ऐक्य स्थापन करण्याची भूमिका म्हणजे न्याय होय, असं प्लेटो या न्यायाच्या प्रकाराच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आणि अशा प्रकारे आजही कार्यक्षमता आणि निपुणता यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा मुद्दा विचारात घेता प्लेटोचा हा जो न्याय सिद्धांत आहे हा काल्पनिकता असली तरी अवास्तव आणि अव्यवहार्यता नाही असं म्हणावे लागेल. म्हणून आजही आपण अशा प्लेटोच्या न्यायाच्या संकल्पनेच्या आधारावरती समाजाची जरी प्रत्यक्षपणे जरी विभागणी करत नसतो, पण तरीही आपण आजही पाहतो आपण की जे सैनिकी म्हणून सैनिकी क्षेत्रात किंवा सैनिकी क्षेत्रात सहभागी होतात, ते ज्यांच्यामध्ये साहस आहे असे लोक ते त्या क्षेत्रात जात असतात. आणि ज्यांना बुद्धिमत्तेच्या आधारावरती ते प्रशासनाच्या किंवा शासनाच्या क्षेत्रात विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि राजकारणाच्या माध्यमातून ते शासनाच्या आणि प्रशासनाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत असतात. आणि म्हणून ज्या वर्गांना ह्या दोन्ही क्षेत्रात आवड
आवड नसते किंवा इंटरेस्ट नसतो, तर असा जो वर्ग आहे तो व्यापार वर्ग किंवा उत्पादक वर्ग म्हणून विभागला जात असतो. असं प्लेटोने आपल्या न्यायसंबंधी सिद्धांतामध्ये या ठिकाणी आपल्याला म्हटलेले आहे. तर अशा पद्धतीने प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा समाजाच्या कार्यात्मक विशेषीकरणाच्या आधारावरती आहे आणि तो एक प्रकारे न्यायाचा आधार असू शकतो या आधारावरती आहे. तर थोडक्यात आपण प्लेटोची जी न्याय सिद्धांताची संकल्पना आहे, ही संकल्पना अशा पद्धतीने समजून घेऊ शकतो. धन्यवाद.